हॅलो नमस्कार गाईज. तर रेसिपी इन गार्डन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. आणि आज मी मस्तपैकी अशी रेसिपी दाखवणार आहे. आणि त्या रेसिपीच कोणती दाखवणार आहे ते तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि इथं मी एक टमॅटो घेतलेला आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे. आणि हा कांदा एक घेतलेला आहे, तो सुद्धा बारीक करून घेतलेला आहे. आणि आपल्याला पाहिजे तर मिरची घालू शकता, हिरवी मिरची चवीनुसार. आणि लाल तिखट घातलं तरी चालतं. तर मी कुरडयाची चटणी बनवणार आहे. तर मी कुरडई उकळते पाण्यात टाकलेले आहे चुलीवर, मस्तपैकी उकळून तयार झालेले आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघायला विसरू नका. स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा. आता मी दाखवणार आहे मस्तपैकी अशी कुरडई चटणी. ती पण उकळून झालेली आहे चुलीवरची मस्त आणि छान अशी. ती रेसिपी शेवटपर्यंत बघत आहे ना. आणि शेअरसुद्धा करा, कमेंट करायला विसरू नका अजिबात. तर हेमा गांगोडे यांचा व्हिडिओ पूर्णपणे बघा. रेसिपी इन गार्डन पहिला होता तो डिलीट झालेला आहे, इंडियन फूड. आणि हा नवीन चालू केलेला आहे, कोणी माझ्या मैत्रिणी असतील तर. चुलीवर मस्तपैकी कुरड्या टाकलेला आहे उकळायला. आता मस्त उकळून झालेल्या आहेत, त्या काढून घेऊया आपण एका डिशमध्ये. कुरडई मस्तपैकी उकळत्या पाण्यात सोडून घेतलेलं होत्या, त्याला आता आपण काढून घेऊया एका डिशमध्ये. चाळणीमध्ये काढून घेणार आहे आणि पाणी फेकून द्यायचं आहे मस्तपैकी अशी. तर बघू शकता, व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा. जर कुरड्याची चटणी करायची असेल तर उकळत्या पाण्यात कुरड्या सोडून घ्यायच्या आणि मोकळ्या सुटसुटीत होतात. आणि चटणीसुद्धा छान होते, सुटसुटीत खायला पण छान लागते. तर बघू शकता, इथं कुरडई मस्तपैकी उकळून झालेली आहे. आणि पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. पाणी थेंबही न टाकता कुरड्याची चटणी तयार करून घ्यायची आहे, कारण आपण उकळून घेतलेले आहे कुरडई, त्याच्यामुळे त्याला पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. आणि तोपर्यंत कढई ठेवलेली आहे. आणि मी टमॅटो आणि कांदा तेलात सोडून घेणार आहे मस्तपैकी. मग तोपर्यंत आपण मिरची टाकून घेऊया मस्तपैकी अशी. तर तेल तापून झालेलं आहे आणि मोहरीचं तेल मी टाकलेलं आहे. आणि मस्तपैकी मिरची तळून घ्यायची आहे, पूर्ण तळून होईपर्यंत. मग कांदा टमॅटो सोडून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनी कांदा टमॅटो हिरवी मिरची मिक्स एकत्र एकजीव करून घेतलं आहे. त्याला 2 मिनटं वाफ देऊन घ्यायचं मस्तपैकी. त्याला परतून आणि ब्राऊन कलर येपर्यंत शिजून घ्यायचं आहे. आणि मिक्स घालायचं आहे, म्हणजे नंतर पटकन शिजेल. आणि हळद घालायची आहे आणि मिरची पाहिजे तितकी. यावेळी जिरे मिक्स मोहरीमध्ये. आणि त्याला एकजीव करून घ्यायचं आहे मस्तपैकी अशी कुरड्याची चटणी. त्याला पूर्ण शिजून घ्यायचं आहे, थेंबर पाणी न टाकता पूर्णपणे शिजून घ्यायचं आहे. त्याला मस्तपैकी अशी मस्त कलर आलेला आहे. आज पूर्ण शिजून झाल्यावर कुरड्या सोडून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता, कांदा टमॅटो मस्तपैकी शिजून झालेला आहे, मस्तपैकी उकळून राहिलेलं आहे. आणि आता भिजवलेल्या कुरड्या सोडून घ्यायच्या आहेत. आणि त्याला एकजीव करून घ्यायचं आहे मस्तपैकी अशी सुटसुटीत आणि खायला बी छान अशी कुरडयाची भाजी. अशी तुम्ही कधी केलेली आहे का? अशी माझ्यासाठी करून बघा. मॅगीसारखी कुरडयाची चटणी. त्याला 2 मिनटं मस्त झाकण देऊन घ्यायचं आहे. आणि मग कढई खाली उतरवून घ्यायची आहे. आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला. तर मी 2 मिनटं झाकण ठेवून घेणार आहे. बघू शकता, मी चपातीसुद्धा बनवून घेतलेले आहे चुलीवर. कशा चपात्या झाल्या ते सांगा मला मस्तपैकी असे.
आणि आता कोरड्याची चटणी बनवलेली आहे मस्तपैकी खायला पोळीसोबत. तर बघू शकता आपली कोरड्याची चटणी मस्तपैकी अशी झालेली आहे. खायला बी छान लागते. त्याच्यात हिरवी मिरची टाका, टमाटर सुद्धा घालू शकता तुम्ही, नाही बी घातलं तरी कांदा, तर मी ते टमॅटो, कांदा, हिरवी मिरची असं कोरड्या चटणीमध्ये घातलेलं आहे. तर रेसिपी कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तर बघू शकता ऑलरेडी आपली कोरड्याची चटणी मस्तपैकी अशी झणझणीत आणि खायला बी छान अशी मस्तपैकी तयार झालेली आहे. ओके बाय.